श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा पण ब्लॉग कार्यालयामध्ये चहा पिला होता सकाळी आणि मिरच्या आणि कचोऱ्या. हे काय आहे? खटाई आहे, कचोऱ्यावर खायला आणले. कटाई म्हणता का? खटाई खटाई खटाई, खट्टा मिठा खटाई कचोरीवरती टाकून खायला, पण मला आवडत नाही त्यामुळे मी खाणार नाही. ज्याला आवडते त्याला खाऊ द्या. आणा इकडे. हा, या तुम्ही पण कचोरी खायला या, कचोरीचा नाश्ता करायला या. शेगाव कचोरी आता नाही खात. तुम्ही घ्या तुम्ही. हे येतात म्हणजे येत एक नाही फोटो ना. घेतला की झालं. याची गाठ पण नाही पाहिजे म्हणून फीट बांधलेली आहे ते दुकान हॉटेलवाल्याने. इथं चाललेला आहे मेकअप. ह्या कोण आहे सर्वांना माहिती आहे. ज्या नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते. माझी मोठी वहिनी, ती लहानी वहिनी, ही माझी बहीण. बघा कसा मेकअप करताय त्या. या दोन पऱ्या कोण आहे? हा, दिदी आहे या दोन. हे बघा तुमच्या दादाचा 2 तास झाले मेकअप चाललाय आमच्या वाले. आता काय पावडर आणि न्यूडर लावून पांढरा केलाय पा मेकअप. अजून केस बी विचारले नाही सांगवा. एक माझ्या बहिणीची मुलगी आणि एक माझ्या भावाची मुलगी, यांचं दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे. त्यांचं चाललेलं आहे फोटोशूट. लग्नाची वेळ झालेली होती आणि बाहेर खूप गरम होत होतं, त्यामुळे सर्व पाहुणे मंडळी लग्न मंडपामध्ये येऊन बसलेले होते. सर्वांच्या छान गप्पा चालू होत्या. नातेवाईकामध्ये कोणाचे जर लग्न असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर पहिले माझ्या भावाची मुलगी आणि माझ्या बहिणीची मुलगी एकमेकींना कॉल करतात, तू येणार आहे का म्हणून. त्यातली जर एक येणार नसेल तर दुसरीसुद्धा कार्यक्रमाला येत नाही, कारण की त्या दोघी कुठेही जरी असल्या तरी त्यांना तिसऱ्या माणसाची गरज लागत नाही. लग्नाच्या विधीला वेळ असल्यामुळे भजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. खूप छान भजन म्हणत होते. मला सुद्धा ते खूप आवडले, त्यामुळे मी त्यांच्या जवळ जाऊन ऐकत होते. सगळ्यांचं चाललेलं होतं फोटोशूट आणि माझं चाललेलं होतं शूट घेण्याचं काम. पण त्यांना फोटोशूट करताना बघून मला सुद्धा राहावले नाही, त्यामुळे मी पण पटकन उठून गेले आणि छान असे 2-3 फोटो सगळ्यांसोबत काढून घेतले. माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा मुलगा, त्या बाळाला आम्ही पहिल्या वेळेस बघत आहे, त्यामुळे दोघींनीही त्याला जवळ घेतलेलं आहे. त्यांचे खूप लाड चालू आहे. सर्वजण त्याला जवळ घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते, पण त्या दोघीही त्याला कोणाजवळ देत नव्हत्या, कारण ते दिसायलाच खूप सुंदर दिसत आहे आणि त्याचा खूप लाड त्या करता आहे. लग्न लागल्यावर नवरदेव नवरीसोबत सर्वांनी फोटोशूट केले, कारण फोटोशूट जर नाही घेतले तर आपल्याजवळ त्यांची आठवण राहत नाही. आणि तसेही जर कुणाला फोटो काढा असे म्हटले नाही तर आमच्या नातेवाईकामध्ये लगेच एकमेकांना राग येतो. त्यामुळे माझ्या मोठ्या वहिनीने, भावाने आणि आमच्या ह्या 2 पऱ्या कुठंही फोटो काढायला पहिला नंबर. जवळचे जे पाहुणे होते ते सर्व थांबलेले होते. सप्तपदीचा कार्यक्रम सुद्धा खूप छान चाललेला होता. आमच्या आईचा दोन्ही जावयांमध्ये मुलींपेक्षाही खूप जीव. आई आणि वडील जावयांना घेऊन बसलेले होते. त्यांच्या चाललेल्या त्या खूप साऱ्या गप्पा. चला आता आम्ही कुठं आलेलो आहे. रात्रीचे किती वाजलेले आहे? आता 1:30 वाजलेला आहे. आम्ही लग्नावरून आलेलो आहे. काय 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 बघा कसा लाड करतो. अरे अरे अरे
गाडीचा आवाज ऐकून नक्कीच गाडीत बसला येऊ. एक चक्कर मारून आला गाडीतून. ये, ये, ये. इथं इथं झोप. उनो बोल त्याच्याशी बोल. उनो लागली मला जर पळतच कसा आला रे तो? पांद्याला हा. ते दुसरं कोणी पोर आले ना त्याला वाटतं हा. राजेश्वरच आला त्याला वाटतं. आता आम्ही घरी आले. आता चहा ठेवला मी सगळ्यांना. आता चहा देते. पुण्याची नंदी भाऊ आहे ते भूक लागली ते पोळ्या करते अंड्याची भाजी करते. आता आम्ही आलेलो आहे माझ्या मोठ्या भावाच्या इथे. काही गडबडमध्ये आम्ही काही एवढं शूट घेतलं नाही. रात्रीचे 2 वाजले वहिनी म्हणतात. मी बघितलेलं नाही किती वाजले आणि वहिनी इथं ठेवलेलं आहे. वाजले पावणे 2 वाजले रातचे. आता सर्वांसाठी चहा. दोघींचाही चाललेला होता रात्रीचा मेकअप. त्यांना माहितीच नाही कॅमेरा ऑन आहे म्हणून मी त्यांची शूट घेत होते. काय काय मेकअप चाललाय? हं. कुठं निघाल्या तुम्ही? वाचलं पाहिजे का येतो हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे. 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग तुम्हाला आलेला आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट होती माझ्या वहिनीबद्दल, दोघी पण चांगल्या राहा, भांडू नका. पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या वहिनीसोबत किंवा त्या आमच्यासोबत कशा वागतात हे बघा ताई, बघायला आहे. कोणाकोणाला अशी सवय आहे लसूण पण धुवून घ्यायची. माझ्या बहिणीला आहे. काय भाजी बनवणं लावली? मिरचीची भाजी. आता मी बनवते आमच्याकडची जळगावची मिरचीची भाजी, खानदेशी मिरचीची भाजी. यात मी टाकलंय कच्ची वांगी, टमाटी, वांगी, आंबट चुका, तूर डाळ हे सर्व शिजवून घेतलं. दादानी वहिनी ड्युटीला जाता. वहिनीचं काम घरातलं काहीच जमत नाही आमच्या वहिनीला करणं. टाइमच नसतो, बिलकुल वेळ नसतो. आम्ही आले की करू लागता काहीतरी. मग करी द्या थोडस काम, जेवढं झालं तेवढं. आम्हाला पण राहायला वेळ नसतो. आमची मुलं शाळेत जातात. आम्ही आले तर एक रात्रभर येता, थोडस आवरून देता, आमच्या घरी वापस जाता. कुरड्या करू द्या वहिनीला आले की. अजून काय काय टाकलं त्यात? तेल, हे माझी मिरचीची भाजी शिजली, चांगली शिजली. आता लोणही घेते. आमच्या मोठ्या ताई आहे ना आसुदेवाल्या, त्याला पोळ्या आवडत नाही, त्याच्यासाठी भाकरी करते. आणि आई बापू पण पोळ्या खाता नाही, त्याच्यासाठी पण भाकरी करते मिरचीच्या भाजीसोबत. आमच्या याच्यामध्ये मिरचीची भाजी हे मोठ्या ताईले ना जळगाव खानदेशकडच्या पद्धतीनं त्या भाजी बनवतात. तर त्या भाजी त्याच्याच हातची बनवणं लावली आहे. तिकडची पद्धत, खानदेशी पद्धतनं मिरचीची भाजी बनवणं चालू आहे. काही पोळ्या टाकल्या, आता त्याच्यासाठी भाकरी टाकते. मिरचीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते. या तुम्ही पण आमच्याकडे मिरचीची भाजी आणि भाकरी खायला एक वेळेस. सर्व ताईंनो हे नाही का मिरचीची भाजी लोणही घेतली. हे नाही का मिरचीची भाजी ना सर्व आणले. गैरी आवडते
मी आली ना ते सर्व म्हणता की मिरचीची भाजी बनव बाई, तू याची मिरचीची भाजी बनव. त्याला मिरचीची भाजी लय आवडते, लय खाता. कोण तुला होत आहे मावशी असेल. लाईटच्या शेगडीवर चांगल्या येतात भाकरी. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, लाईनवरची शेगडी, पहिलीवरची शेगडी आहे, ही पहिलीची शेगडी. ती 4 भाकरी खूप मस्त येतात, चुलीसारख्याच भाकरी येतात. बघा किती छान भाकरी येतात. दादू दादू बाहेर गेले होते. गावरान चवळीच्या शेंगा. पुढे आणला का पाहू दे रे. त्या कुऱ्यामध्ये एवढ्या मस्त शेंगा होत्या गावरान. नाही मस्त आहे. असे बी आम्ही गेलोच असतो, तुम्ही नसते तरी. काढी घेतली फोडणीसाठी, कुकर ठेवला, तोच कुकर, त्याच्यामध्ये तेल टाकलं. नाही का लय तिखट खाता. आता उन्हाळा चालू आहे ना, तर मिरची फिकी येते, तर मग मी काही थोड्या लाल मिरची घेतली त्यात टाक्यासाठी. याला आहे ना तिखी होईल जरा अशी भाजी. मोडी सांग घेते. लसूण कुठे सांगितला, जिरं घेतलं, ही मिरची घेतली. आता मी फोडणी मी टाकते जिरं. स्पेशल लाईन जरा ते फिल्टर चालू करा बरं. पाणी फुलं पाहिजे आता. पाणी पाणी लागेल. ही शिगडी चालू आहे फिल्टरची. वर ते बाटल्या पुऱ्या किलो शेंगा होत्या ताज्या. पीठ लावून द्या कुठे पहिले. काऊन नाही आणल्या? उभे भरून येऊ लागल्या ठिकाणी. परवाच्या दिवशी गोष्ट आहे आपली. आता गाडी नाही होती, गाडीत ठेवता आल्या असत्या. मी झाडं टाकते. कसुरी मेथी, कसुरी मेथी ही घेते. कस्तुरी मेथी आता पोळ्या टाकल्या, भाकरी टाकल्या, असं पापड दिसते. सर्वांसाठी पापड दिसते. मिरचीच्या भाजीचं पापड छान लागतात. उडदाचे पापड आहे. एवढ्या जणांचा स्वयंपाक करता करता तसं तर खूपच उशीर झालेला होता. भूक पण सर्वांना लागली होती आणि सर्व एकत्र आलो, त्यामुळे खूपच छान वाटत होते. कैरी खातोय. काळी मीठ पाहिजे.
आंबट नाही लागत आहे का? आता आंबट खावा आंबट दात लगेच आंबून जातात. आणि आम्ही ना माहेरी आले ना की लय आई घेऊन जातात. आमचे केस विचारणं बीजी बारी येतात. आई घेऊन जातात आम्ही की आमचं काही करणं जीवारी जातं. माहेर असतं तुम्हाला ना तुझं लग्न झालं की समजी माहेर कसं असतं. आंघोळ करून घे ना. बरी किती वाजले? आता का 1 वाजला असेल. 1 वाजला. मावशी तुझी नावडणी केली. अजून तुम्ही आंघोळली केली. आज आराम आहे. माहेरी आल्यावर असंच असतं, आंघोळ नाही पांघोळ नाही. नाश्ता झाला, कैरी खाऊन झाली, आता जाते आंघोळ करते. हा लवकर आंघोळ करी घे, आपल्याला जाणं आहे. जाऊन मोठा आहे तो. नवरीचा मेकअप चांगला तिकडं चालेल का? खाऊ मामानं आणला. गैरी सुंदर दिसते नवरी. पण नवरदेव जरा गैर चांगलं लग्न केलं. शेतकरी येतो पण त्याच्या पद्धतीनं त्याच्या मानानं चांगलं लग्न केलं. कार्यालयाचं भाडं बरंच असेल. कार्यालयाचं भाडं पण बरंच असते. जेवणाची व्यवस्था चांगलीच होती. त्याच्याकडे तुम्ही जाऊन या, शेती त्याला सांभाळतो, खेडेगावात राहतो. त्याला असं काही एवढं बाहेरचं गडप समजत होत्या नाही. त्या पोळ्या हव्या. स्टार्ट हा. मला उशीर होईन आता. इथं बसायला ना. शाळेचं नाव सांगितलं. आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि आमचा हा बघा कसा मांग लागलेला आहे. ब्रुनो कुठं येतो तू? थांब, मी तुला खाऊ घेऊन येते. काय आणला त्या? बाबा देऊन टाकला. नाही रस खायची. काय मेनू आहे आज? काय काय आहे? रस आहे नॉन व्हेज मध्ये काय काय माहिती. काय मामी? मागचा नॉन व्हेज मध्ये काय काय माहिती आणि आमच्यासाठी रस बनवता. त्याची भाजी. कांद्याची भाजी. कुरडई, पापड, भजी. काय माहिती ते आहे की नाही. ते आता नॉनव्हेज करूनच खातो कधी. मुन्या तुझं काय तू काय खाते? काय ब्रुनो? तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय रे? तू चिकन खाशील का? काय खाशील? चिकन आहे? रस खाशील का? हा? नाही मागं समजतं. हा, तुझी त्यांनी पोटी आता म्हटलं सोडते. आता सकाळी करून खा. आता सोडते म्हटलं त्याला सकाळी जेवण करताना की आपल्या सोडते खा. माझ्या त्याने तर शांत झाला त्याला असं वाटलं आपल्या सोडते. हा? ब्रुनो? हा? ये माझ्याकडं, ये. ये. ये मोकल्या. ये मोकल्या. हा, ये. ये. तुला काय तुला खाऊ आणणार होती? ये, बरोबर आहे. तुला मी खाऊ देईन ना. तुला खाऊ देईन मी. खाऊ पाहिजे मग सोन्याला. मुला. हा बघा ब्रुनो आहे. एवढासा आणलेला होता पण खूप हुशार आहे. आम्ही किती वर्षातून आलो तरी पण आम्हाला ओळखतो, लाड करू देतो,
सगळं सांगितलेलं आहे तो बघा. गरीब आहे, खूप गरीब आहे. उभा कर्मचारी त्याच्याबरोबर फोटो घेतो आपल्या कुत्र्याबरोबर बाईला कसा लाड करून देतोय. त्याने उभा करतो काय ते पहिला फोटो दिला लहानपणी आहे तो कुत्र्याबरोबर काय